Hello everyone, this is Prachi and you're watching eFutureInside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत यूज ऑफ टू डू वर्ब म्हणजेच डू डज डिडचा योग्य वापर. जर तुम्हीही कन्फ्यूज असाल की डू कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचं तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. First, look at these examples. I do my homework. मी माझा गृहपाठ करतो किंवा करते. She does her homework. ती तिचा गृहपाठ करते. We did our homework yesterday. आम्ही आमचा गृहपाठ काल केला. आता फर्स्ट अँड सेकंड सेंटेन्स आधी समजून घेऊया. पहिल्या सेंटेन्समध्ये आपण आय डू वापरला आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये शी डज वापरला आहे. तर असं का? कारण इंग्लिश ग्रामरच्या रूलनुसार वी यूज डू व्हेन द सब्जेक्ट इज आय, वी, यू, दे अँड प्लुरल नाउन. ग्रामरच्या नियमानुसार जेव्हा सब्जेक्ट आय, वी, यू, दे किंवा प्लुरल म्हणजेच अनेक वचनी असतो तेव्हा आपण डूचा वापर करतो. And we use does when the subject is he, she, it and singular noun. आणि जेव्हा सब्जेक्ट ही, she, it आणि सिंग्युलर म्हणजेच एकवचनी असेल तेव्हा डजचा वापर करायचा. इथे आपण लक्षात ठेवण्यासाठी ग्रुपला नाव देऊ शकतो. फर्स्ट ग्रुप अँड सेकंड ग्रुप. पहिल्या सेंटेन्समध्ये आय पहिल्या ग्रुपमध्ये आहे तेव्हा सब्जेक्ट आय, वी, यू, दे असेल तर डू वापरायचं असा आपला नियम आहे. त्यामुळे आपलं सेंटेन्स होईल आय डू माय होमवर्क. नाउ लेट्स सी सेकंड सेंटेन्स. दुसऱ्या वाक्यात शी सब्जेक्ट आहे आणि शी सेकंड ग्रुपमध्ये आहे तेव्हा नियमानुसार सब्जेक्ट जर ही, शी, इट व सिंग्युलर नाउन असेल तर डजचा वापर करतात. म्हणून आपलं सेंटेन्स आहे शी डज हर होमवर्क. ओके, सो इथे डू आणि डज कुठे वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तिसऱ्या सेंटेन्सकडे वळूया. वी डिड आवर होमवर्क yesterday. Here we are talking about past. That's why we used did. इथे आपण भूतकाळाबद्दल बोलतोय. काल आम्ही गृहपाठ केला म्हणून आपण डीडचा वापर केलाय. वरचे दोन्ही सेंटेन्स वर्तमान काळातले आहेत तेव्हा हे लक्षात ठेवा. वर्तमान काळात सब्जेक्ट आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल तर डूचा वापर करायचा आणि सब्जेक्ट ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन असेल तर डजचा वापर करायचा. पण जर आपल्याला पास्ट टेन्समध्ये म्हणजेच भूतकाळात बोलायचं असेल तर सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर, प्लुरल कोणताही असला तरी फक्त डीडचा वापर करायचा. We use did in the past whether the subject is I, we, you, they, he, she, it, singular or plural noun. ओके, म्हणजे हा आपला तिसरा ग्रुप आहे. राईट. डू, डज, डिड चा असा तुम्ही चार्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके. Now here we will understand some similarities and differences between do and does with some examples. First, similarities. Both do and does are used in present tense. Do आणि does दोघंही present tense मध्ये वापरतात. For example, I do my brush every day. She does her brush every day. Next, do and does have same place in a sentence. Do आणि does ची जागा सेंटेन्स मध्ये एकाच ठिकाणी असते. For example, do you like to eat burger? Does she like to eat burger? इथे प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून वाक्याची सुरुवात do does ने झाली आहे. Next, do and does replace the main verb in a sentence. डू आणि डजचा वापर आपण सेंटेन्समध्ये मेन वर्बच्या ऐवजी करू शकतो. फॉर एक्झाम्पल,
We do the dishes at night. She does the dishes at night. इथे आपण क्लीन या मेन वर्बला रिप्लेस करून डू आणि डजचा वापर केला आहे. Now let's see some differences. Do use for I, we, you, they and plural noun. And does use for he, she, it and singular noun. For examples, I do agree with you. Riya does agree with you. मी तुझ्याशी सहमत आहे. रिया तुझ्याशी सहमत आहे. Do you like pizza? Does he like pizza? तुला पिझ्झा आवडतो का? त्याला पिझ्झा आवडतो का? Now let's take examples of negative. They do not like tea. Rohan does not like tea. त्यांना चहा आवडत नाही. रोहनला चहा आवडत नाही. One more thing is only do can be used to give commands. For example, do your homework. फक्त do चा वापर कमांड देण्यासाठी होतो. does चा होत नाही. Do your homework तसं does your homework होत नाही. Okay? Now some important things about did. Did is a past tense of do and does. भूतकाळात सब्जेक्ट कोणताही असला तरी do does च्या ठिकाणी did वापरायचं. प्रेझेंट टेन्स do does, past tense did. Let's see some examples to understand it better. I do my hair daily. I did my hair yesterday. मी रोज माझे केस विंचरते किंवा करते. याचं पास्ट होईल मी काल माझे केस विंचरले होते. She does her study. She did her study. ती तिचा अभ्यास करते. याचं पास्ट होईल तिने तिचा अभ्यास केला. We do our breakfast together. We did our breakfast together. आम्ही आमचा नाश्ता एकत्र करतो. याचं पास्ट होईल आम्ही आमचा नाश्ता एकत्र केला. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रेझेंटमध्ये डू डज किंवा कोणताही सब्जेक्ट असला तरी पास्टमध्ये डिडचा वापर होतो. नाउ लेट्स अंडरस्टँड हाऊ वी कॅन यूज डू डज डिड टू आस्क क्वेश्चन अँड इन निगेटिव्ह सेंटेन्स. Here remember to make question we have to start the sentence with do, does or did. And in negative form, instead of do not, we can use its contraction. For do not, we can use don't. For does not, we can use doesn't. And for did not, we can use didn't. For example, does she speak English? Answer: She doesn't speak English. तिला इंग्रजी बोलता येतं का? असा प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याचं निगेटिव्ह उत्तर दिलंय तिला इंग्रजी बोलता येत नाही. She doesn't speak English. Next example. Do you agree with me? I don't agree with you. तू माझ्याशी सहमत आहे का? या प्रश्नाचं नकारार्थी उत्तर आहे मी तुझ्याशी सहमत नाहीये. Right? Next example. Did Jack clean the room? Jack didn't clean the room. इथे प्रत्येक प्रश्नाची सुरुवात आपण do, does, did ने केली आहे आणि निगेटिव्ह उत्तर आहे म्हणून don't, doesn't, didn't चा वापर केलाय. So I hope तुम्हाला do, does, did चा वापर लक्षात आला असेल. Now let's do some practice activity. She dash not come to office yesterday. She did not come to office yesterday. Dash, you know where she is going?
Do you know where she is going? Raj studies as hard as his brother dash. Raj studies as hard as his brother does. I dash not know his name. I do not know his name. The student dashed the assigned task well. The student did the assigned task well. Great job! I hope सगळ्यांचं बरोबर आलं असेल. डू डज डिडचे असे चार्ट बनवून घ्या म्हणजे तुमच्या सहज लक्षात राहील. आवश्यक वाटल्यास व्हिडिओ 2-3 वेळा पुन्हा बघा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.